राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष और राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार पर रिलायंस इंडस्ट्रीज के दिवंगत उद्योगपति धीरूभाई अंबानी के बारे में विवादित बयान देने का आरोप लगाया जा रहा है। विधायक अमोल मिटकरी ने अजित पवार का बचाव करते हुए इस पर अपनी प्रतिक्रिया दी है। सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे अजितदादांनी धीरूभाई अंबानींच्या कष्टाचं एक उदाहरण दिलं की धीरूभाई अंबानी हे पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडून काम करायचे आणि नंतर त्यांचे पेट्रोल पंप उभे झाले। हे त्यांचं पूर्ण भाषण एकदा नीट आणि व्यवस्थित ऐकलं तर सोडून हा शब्द आहे। पण काही स्वयंघोषित समाजसेविका, काही स्वतःला म्हणून घेणाऱ्या पत्रकार, ज्या काँग्रेसच्या PRO एजन्सी चालवतात, त्यांनी धचा मा कसा करायचा तर त्यांना पॅकेज मिळाल्यामुळं सध्या सोडून या वाक्याचा ते चोरून असा अर्थ लावतायत आणि अजितदादा बघा अंबानींची कशी बदनामी करतायत आणि अशा तोऱ्यात वागून ते ट्विट करतायत। मला असं वाटतं एक तर वडेट्टीवार साहेबांकडचं पॅकेज बंद झालं असावं, एक तर स्वयंघोषित समाजसेविकेला आता काही बोलायला नाही तर हा मुद्दा उकरून काढला असावा। आपण काय बोलतो, कसं बोलतो, निदान शब्द तरी नीट ऐकावे, नाहीतर अन्यथा आपलंच तोंड आपण पोडून घेतोय का हे बघावं। शेवटी महिला भगिनी आहात त्यामुळे आम्ही तुमचा सन्मानच करू, पण एखादी गोष्ट चाचपणी न करता फक्त प्रसिद्धी हव्यासापोटी डायरेक्ट ट्विट करणं आणि स्पष्ट शब्द सोडून असताना त्याला धचा मा करणं, या मला असं वाटते काहीतरी पॅकेज मोठंच उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं मिळालेलं असावं।